3 जानेवारी म्हणजे आजच्याच दिवशी 1831 साली नायगाव मधल्या एका छोट्या शेतकरी कुटुंबात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्या काळात मुलींचे शिक्षण अत्यंत कमी होते आणि समाज रूढींनी भरपूर बंधन सुद्धा लादली होती. बालविवाहाच्या प्रथेनुसार 1840 मध्ये त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. हे त्यांच्या आयुष्यातील बदलाचे पहिले मोठे पाऊल ठरले. सुरुवातीला त्यांचेही शिक्षण असे काही नव्हतेच. ज्योतिरावांनीच त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं आणि नंतर सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षक प्रशिक्षण घेतले. 1848 मध्ये त्यांनी आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी भारतातील पहिली महिलांची शाळा सुरू केली, जे त्या काळात एक मोठं सामाजिक आव्हानच होतं. सावित्रीबाई या फक्त शिक्षकच नाही तर समाजसुधारक आणि कवयित्री सुद्धा होत्या. त्यांनी 18 पेक्षा जास्त मुलींच्या शाळा सुरू केल्या. तसेच त्यांनी जात आणि लिंग यांच्यावर आधारित भेदभावाविरुद्ध सुद्धा लढा दिला होता. विधवा महिलांसाठी पुनर्विवाह आणि बालविवाहावरती बंदी यासाठीही त्यांनी भरपूर प्रयत्न केले होते. प्लेगच्या काळातही त्यांनी रुग्णांना भरपूर मदत केली होती आणि त्यांची सेवा करत असतानाच त्यांचे निधन झाले. हे त्यांचे समर्पण आणि मनुष्यतेचे प्रतीक आहे. आज आपण त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या म्हणून त्यांचे स्मरण करतो. त्यांचा जन्मदिवस बालिका दिन आणि महिला सक्षमीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यांना त्यांच्या जन्मदिनी द ग्लोबल मराठी तर्फे विनम्र असे अभिवादन. धन्यवाद.